आणि व्यापार क्षेत्रामध्ये आपण प्रगती आणि विकास केला पाहिजे। जर उद्योग आणि व्यापार क्षेत्रामध्ये विकास करायचा असेल तर देशामध्ये उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे। उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन। आणि उद्योग आणि व्यापार क्षेत्राबरोबर कृषी क्षेत्राचा जर विकास करायचा असेल तर तिथेही पण आपल्याला उत्तम इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे। 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं। पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले प्रधानमंत्री झाले। पण त्यावेळी आपल्या देशामध्ये ज्या प्रकारचे आर्थिक विचार होते, आता जे लोक थोडासा जुना इतिहास आठवतात त्यांना माहिती असेल की त्यावेळी कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी आणि एक पुंजीवादी अर्थव्यवस्थेचं समर्थन करणारी स्वतंत्र पार्टी अस्तित्वात होती।